नमस्कार, मी सीए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयावर, जो आहे तुम्ही जर या पुढच्या 5 गोष्टी करत असाल, या पुढील 5 गोष्टी जर तुम्ही करत असाल, तर तुम्ही नक्कीच यशाच्या मार्गावरती चालत आहात याची खात्री बाळगा. येस. अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत, पाहूया एक एक. पहिली गोष्ट, नामस्मरण आणि प्रार्थना. येस. तुम्ही दिवसभरामध्ये जर नामस्मरण प्रार्थना करत असाल, कधीही ती सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेलं सगळ्यात चांगलं. पण दिवसभरात कधीही तुम्ही शांत चित्ताने, एकाग्रतेने, मन शांत ठेवून जर जपमाळ करत असाल, नामस्मरण करत असाल, कीर्तन भजन करत असाल, तर नक्कीच त्याने काय होतं की आपलं आत्मा जो आहे, आत्मा तो चांगलं प्रोडक्टिव्ह करण्यासाठी त्याला चांगले शक्ती मिळते. सर्वांगाने प्रगती म्हणजे हे असं आहे की तुम्ही त्यामुळे तुमच्या भौतिक जीवनातही उत्तमोत्तम शिखर नक्कीच गाठाल. त्यामुळे जर तुम्ही नामस्मरण आणि प्रार्थना, बरेच जण असंही म्हणतील की आम्ही बरेच वर्ष हे करतो आहोत, पण तरीही आमच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतात, आम्हाला तसं काही अनुभव येत नाहीये. तर मग त्यांच्यासाठी एक सांगतो, चढ उतार हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि असणारच आहे. पण त्या चढ उतारांच्या वेळी तुम्हाला जो मानसिक कणखरपणा लागतो, त्यावेळी आपण करत असलेले हे नामस्मरण, हे प्रार्थना त्यावेळी उपयोगात येईल. आणि नामस्मरण आणि जी प्रार्थना आपण करतो त्यावेळी आपलं मन शांत असलं पाहिजे, एकाग्र असलं पाहिजे, फोकस्ड असलं पाहिजे. तुम्ही जपमाळ करताय किंवा प्रार्थना करताय आणि तुमचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेही जात असेल, तर त्याचाही उपयोग होत नाही. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही नामस्मरण प्रार्थना कराल, तेव्हा तुम्हाला हे पाहायचं आहे की तुमचं मन एकाग्र होत आहे का, तुम्ही शांतपणे एका चित्ताने फोकस ते करता आहात का, याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि ह्या गोष्टीमुळे तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये मन एकाग्र करण्यासाठी फायदाच होणार आहे. आणि म्हणून आपल्याकडे हे प्रार्थना, नामस्मरण ह्या गोष्टी करत आलेल्या आहेत आणि म्हणून करायचं. तर ही होती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, योग, व्यायाम. येस. चालणं, धावणं, योगा, प्राणायाम, व्यायाम, सूर्यनमस्कार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे. आणि जर ही गोष्ट तुम्ही करत असाल, तर नक्कीच तुम्ही यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहात याची खात्री बाळगा. पहिली गोष्ट होती आपली नामस्मरण प्रार्थना. दुसरी गोष्ट आहे योगा, व्यायाम, चालणं, धावणं, सायकलिंग. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही गोष्टींना आपल्याला व्यायाम द्यायचा आहे. योगा प्राणायाममुळे आपल्या मेंदूला व्यायाम मिळतो आणि आपल्या शरीराला तर मिळतो, आणि अजूनही आपलं चालणं, धावणं यामुळे आपल्याला शारीरिक ज्या क्षमता आहेत त्यांना तो एक व्यायाम मिळतो. आणि त्याच्यामुळे कसं असतं, बरेच लोक म्हणतात की आम्ही ही कामं करतो, ती कामं करतो. घरातल्या ज्या लेडीज असतात त्या म्हणतात आम्ही घरातलं काम करतो, त्यामुळे आमचा वेगळा व्यायाम करायची गरज नाहीये. नाही. पूर्वी तरी काही गोष्टी आपल्याला होत्या की लेडीजना सगळे हाताने काम करावे लागत होते, कपड्या धुण्यापासून, गळण्यापासून, बऱ्याच गोष्टी त्यावेळी होतही होता. पण आता सगळं मशीन युक्त आल्यामध्ये आपलं जे काही घरात तुम्ही स्वयंपाक करतात किंवा त्यामध्ये आपलं जो शरीराला मानसिक जो आहे तो व्यायाम मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला एक वेगळा वेळ ह्या व्यायामासाठी द्यायचाच आहे. योगा, प्राणायाम हे केलंच पाहिजे. खूप मोठा फायदा होतो.
तुम्ही हा दिवसभरामधला 1 तास का होईना ह्या गोष्टींसाठी जर दिला, तर तुम्हाला पुढचे तास म्हणा, तुमच्या सगळ्या गोष्टीला प्रोडक्टिव्हिटी ऑटोमॅटिक तुम्ही अनुभवाल. तुम्हाला असं वाटतं अरे माझा 1 तास जाईल, 1.5 तास जाईल, मी कसा देईल. उलट तुम्ही हा 1 तास 2 तास जर जो काही वेळ तुम्ही ह्या गोष्टीला द्याल त्याच्या डबल तुम्हाला म्हणतो ना आपल्याला वेळ तिकडे कमी लागेल. डबल मीन्स जे काम तुम्ही 4 तासात करत असाल ते तुम्हाला 3 तास किंवा मोस्टली 2 तासातही तुम्ही ते पूर्ण करू शकता, कारण का आपली प्रोडक्टिव्हिटी तिकडे वाढते. म्हणून आपल्याला दिवस तुम्हाला 1 ते 1.5 तास तरी ह्या गोष्टींसाठी द्यायचा आहे. तर आपण पाहूया पुढची तिसरी गोष्ट, ती आहे आध्यात्मिक वाचन श्रवण. येस, आपलं संत साहित्य मी माझ्या बऱ्याच व्हिडिओज मध्ये हे या गोष्टी सांगतो, कारण का हे मी स्वतः अनुभवतो आहे. आणि म्हणून माझा हा प्रयत्न आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या प्रत्येक भौतिक आपल्या आयुष्यामध्ये जगण्यामध्ये ह्या गोष्टींचा पुरेपूर उपयोग होतो जर तुम्ही ते मन लावून केलं. करण्याचा प्रयत्न करा, सुरुवात करा. नवीन वर्ष सुरू होऊन 11 दिवस झालेले आहेत. अजूनही आपल्याला एक उत्साह असतो, एक ऊर्जा असते काहीतरी नवीन करण्याची, की नवीन वर्ष सुरू होईल. तसं बघितलं तर वर्षाचे 365 दिवस आपल्यासाठी नवीनच असतात. प्रत्येक दिवस हा नवीन असतो. पण एक आपण म्हणू शकतो की आपल्याला एक थोडासा उत्साह, एक ऊर्जा द्यायची असेल, मिळत असते ती ऑटोमॅटिक. तर ह्या गोष्टीचा फायदा ह्या नवीन वर्ष आता सुरू झालेलं आहे, चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यातलीच मी तुम्हाला म्हणून सांगतोय की आता ही तिसरी गोष्ट जी आहे ती आहे आपलं आध्यात्मिक वाचन श्रवण भजन कीर्तन. हे सगळं ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. संत साहित्याचं वाचन हे करायला हवं. रोज एखादा श्लोक वाचा भगवद्गीतेमधला, एखादा भागवतामधला एक श्लोक वाचा किंवा त्याबद्दल ऐका, ऐकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कुठे जात असाल, ट्रॅव्हलिंग करत असाल, त्यावेळी ऐकण्याचा प्रयत्न करा. पण करा दिवसातला एक 5 मिनिटं तुम्ही त्या गोष्टीसाठी द्या. चौथी गोष्ट, नवीन शिकण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर ही तुम्ही म्हणजे ह्या गोष्टी ज्या आता आज आपण 5 गोष्टी बोलणार आहोत, ह्या जर तुम्ही आयुष्यात करत असाल किंवा करायला सुरुवात कराल तर खात्री बाळगा की तुम्ही यशाच्या मार्गावर मार्गक्रमण नक्की कराल. आणि यश म्हणजे फक्त भौतिक यश नाही. यश हे तुम्ही तुमचं पुढील आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकाल. एक शांत, आनंदी असं आयुष्य तुम्ही जगू शकाल. म्हणून मी म्हणतो यश नुसतं भौतिक गोष्टींशी निगडीत नाहीये. मला यश असं म्हणायचं आहे की जे तुम्ही तुमचं पूर्ण हे आयुष्य आहे हे खूप आनंदी, उत्साही, दुसऱ्यांनाही आपण देऊ शकतो आणि स्वतःलाही आपल्या हा जन्म घेतल्याचं एक म्हणतो ना सॅटिस्फॅक्शन मिळेल. असं आयुष्य आपल्याला जगणं, असं मार्गक्रमण करायचं असेल जेव्हा करू शकतो, जेव्हा आपण ह्या 5 गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करत असाल किंवा सुरू कराल तेव्हा तुम्ही ते अनुभवाल. तर चौथी गोष्ट आहे नवीन शिकण्याचा प्रयत्न. रोज काही ना काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न तुम्ही करता आहात, काहीतरी शिकता आहात. असं काहीतरी कुठूनही मध्ये तुम्ही कुठल्याही तुमच्या आयुष्याशी निगडीत असेल ते, तुमच्या नोकरी व्यवसाय धंद्यामधलं असेल, तुमच्या कुठल्या सामाजिक जीवनाशी निगडीत असेल, तुमच्या फॅमिली कुटुंबाशी निगडीत असेल, अशी कुठलीही गोष्ट एक नवीन तुम्ही शिकण्याचा प्रयत्न, ती तुमच्या वाचनातून म्हणा, तुमच्या ऐकण्यातून म्हणा, तुमच्या पाहण्यातून म्हणा, तुमच्या आजूबाजूच्या कोणत्याही वातावरणातून तुम्ही जर ती शिकत असाल आणि ती शिकण्यासाठी तुम्ही काय म्हणतात लक्षपूर्वक असाल, तुम्ही तुमचं लक्ष जेव्हा आपण आपल्या सोशल मीडियातून थोडस बाहेर येऊ, त्या जगातून थोडस बाहेर येऊ, तेव्हा आपण हे ऑब्झर्वेशन करू शकाल. आपण लक्ष देऊन आजूबाजूला बघू शकतो आणि काही ना काहीतरी नवीन शिकू शकतो. आणि ते तुम्ही लिहून काढा. असं काहीतरी नवीन काही शिकला आहात, शिकत आहात, रोज म्हणा, एक दिवसाआड म्हणा, काही ना काहीतरी नवीन शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आणि 5वी गोष्ट आहे आजची, आभार आणि धन्यवाद. येस, ग्रॅटिट्यूड. मी तुम्हाला तुमच्याकडे जे काही आहे, तुम्हाला जे काही आतापर्यंत मिळालं आहे, मिळत आहे, त्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी ईश्वराला धन्यवाद देतायत, आभार व्यक्त करतायत.
ज्यांच्यामुळे या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळत आहेत, मग ते शिक्षक असो, गुरु असो, जे आई वडील असो, बायको असेल, बहीण असो, जे कोणी असेल, त्यासाठी तुम्ही प्रत्येक व्यक्तीला, त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही आभार प्रकट करतायत. ती आभार धन्यवादाची भावना तुमच्यामध्ये जेव्हा येणार त्यावेळी, आणि ते येणं, ती येणं खूप महत्वाचं. आपल्याला जे मिळतं आहे त्याबद्दल आनंदी असणं, धन्यवाद प्रकट करणं खूप महत्वाचं. प्रत्येक गोष्ट, मग तुमच्या जेवणात खाण्यापासून असो, तुम्हाला कुठलीही गोष्ट आज तुमच्यापर्यंत जी पोहोचते, म्हणजे तुम्हाला पाण्याची बॉटल पोहोचता करताय, कोणी तुम्हाला धान्य आणून देत आहे घरामध्ये, कोणाला कोणीतरी कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला पूरक असतं, तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणीतरी पोहोचवत असतं. प्रत्येकासाठी आपल्याला दिवसभरातून एक वेळ तरी धन्यवाद, आभार त्याप्रती मांडता आलं पाहिजे. तर ह्या होत्या 5 गोष्टी. ह्या जर तुम्ही तुमच्या आयुष्यात करत असाल, तर तुम्हाला यश, ते भौतिक असो किंवा कोणतंही असो, त्या यशापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि करत असाल तर तुम्ही ते मार्गक्रमण करताय. यशाची खात्री नक्की बाळगा. आणि मला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लोकांपर्यंत हे पोहोचवा. ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत, हे विचार पोहोचले पाहिजे, जेणेकरून आपलं प्रत्येकाचं आयुष्य एक छान आनंदी आपण जगण्याचा प्रयत्न ह्या आपल्या करत असतो, करत नसायला हवं. तर नक्की नक्की आवडलं तर लाईक करा, शेअर करा, आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बस का.